दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला महाराष्ट्रात मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळपासून बंदचे आवाहन करण्यात येत आहे। शहराध्यक्ष विलास अहिरे, शहर सचिव कदीर शेख, दीपक उबाडे, आनंद शिंगारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी निदर्शने करण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला समविचारी पक्षांनीही पाठिंबा दिलाय। नीट फुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज मनमाड या ठिकाणी मनमाड बंदचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांवर अमानुषाचा लाठी हल्ला करण्यात आला त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत आणि हा विद्यार्थ्यांना अन्याय वंचित बहुजन आघाडीने सहन न करता महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि त्या हाकेला साथ देऊन मनमाड शहराच्या वतीनं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनमाड बंद ठेवून या ठिकाणी आम्ही आमचा निषेध नोंदवलेला आहे। आपल्या जी काही विद्यार्थी आहेत अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी नीटचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो नीटचा पेपर फुटला। त्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी जंतर मंतर येथे शांततापूर्ण आणि कायदेशीर आंदोलन करत होते। तर त्या आंदोलनास जे काही सरकार आहे भाड सरकार, त्या सरकारने त्या मुलांवरती लाठीचार्ज केलेला आहे। अतिशय सुशिक्षित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असलेल्या मुलींना अमानुषपणे मारलेला आहे। त्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने मनमाड येथे सुद्धा आज मनमाड बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे।